विधान परिषदेची निवडणूक अटळ असल्याची चर्चा आहे। महायुती विकास आघाडीकडून उमेदवार कोणीही मागे घेणार नाही अशी माहिती समोर येते। उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याचं कळतंय आणि त्यामुळे या ज्या 11 जागांसाठी आता मतदान होणार आहे ते अटळ असल्याचं दिसतंय। ही निवडणूक अटळ दिसतेय। महायुती विधान परिषदेचा एकही उमेदवार मागे घेणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे। तर आमचा संख्याबळ योग्य आहे, आम्ही 9 उमेदवार ठेवणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार नसल्याची माहिती समोर येते। तर आमचाही तिसरा उमेदवार विजयी होईल असा विश्वास महाविकास आघाडीमधील नेते व्यक्त करताना दिसतात। एवढंच काय तर नाना पटोलेंनी महायुतीलाच भाजपने एक उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केलेली होती आणि त्यामुळे कोणीही उमेदवार मागे घेण्यास तयार नसल्याचं दिसतं आणि त्यामुळे येणारी जी विधान परिषदेची निवडणूक आहे ती अटळ असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। तर 2 वर्षांपूर्वी जी विधान परिषदेची निवडणूक झाली होती त्याच्यानंतर राज्यामध्ये एक भूकंप झालेला होता। आपण बघितलेलं होतं सत्ताधारी महाविकास आघाडी तेव्हा होती आणि त्यावेळेला त्यांचा एक उमेदवार निवडून आलेला नव्हता। तसंच काहीसं आता घडणार का त्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।